आजच्या महाएल्गार सभेसंदर्भात लक्ष्मण हाके यांनी नवनाथ वाघमारेशी बातचीत केली आहे. आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी. तुम्ही ओबीसीच्या लढ्यासाठी झटतात, मात्र बबन तायवाडेने एक विधान केलेलं आहे. महिनाभरात फक्त 27 नोंदी निघाल्यात आणि कुठेतरी जातीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे बबनराव तायवाडेंना हा जी.आर खोटा आहे असं सांगायचंय का? बबनराव तायवाडे तर खोटं बोलतात एक, नाहीतर मनोज जरांगे तर खोटं बोलतात एक, नाहीतरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खोटं बोलतात एक. आम्हाला जो 2 सप्टेंबरचा गव्हर्नमेंट रिझोल्युशन बहुमतानं पारित केलाय तो तर खोटा असेल एक. तुम्ही सगळेच खोटे बोलताय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यांनी आम्हाला दिली पाहिजेत. बबनराव तायवाडे जर म्हणत असतील तर धक्का लागत नाही. ते खोटं बोलतायत का खरं बोलतायत ते सांगावं. बबन तायवाडे हा ऑलरेडी मराठाच आहे, परंतु मागच्या दाराने ओबीसीत घुसखोरी करून आता पुन्हा त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना ओबीसीत घेण्यासाठी त्याचा उतावीळ झालेला आहे. आणि म्हणून असे वारंवार चुकीचे वक्तव्य करायचे आणि चुकीचे वक्तव्य करून ओबीसींची दिशाभूल करण्याचं काम करायचं. परंतु माझी ओबीसी बांधव ज्याच्या त्या बबन तायवाडेच्या ओबीसी महासंघामध्ये जे ओरिजिनल ओबीसी असतील यांनी तात्काळ त्या बबन तायवाडेच्या कमरात लात घालून त्या ओबीसी महासंघाच्या बाहेर पडावं आणि बबन तायवाडेला आपण जाब विचारा. कारण की बबन तायवाडे हा डुप्लिकेट आहे, सुपारीबाज आहे आणि प्रत्येक वेळी तो सरकारची भूमिका आणि सरकार जे सांगल तेवढंच बोलण्याचं काम करतोय. सांगली योगेश काशीद, बीड. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.